हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना पेन्शनसाठी जे सरकार प्रॉब्लेम देत आहे, पेन्शन टायमाच्या टायमाला देत नाहीये, तर त्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. आणि त्यासोबतच आम्ही एक सध्या प्रोसेस प्रोसेस केलेला आहे एका संस्थेबद्दल. ते पण तुम्हाला मी या ठिकाणी प्रॅक्टिकल पूर्ण दाखवणार आहे, त्याची प्रूफ दाखवणार आहे. आणि हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुम्हा सर्वांसाठी होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या फॅमिलीमधल्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. आणि एकजूट होण्याची खूप गरज आहे, ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. चला, काय काय अपडेट आहेत आपण पुढे पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच बेल ह्या ऑलवरती सेट करून ठेवा. त्याच्या थ्रू तुम्हाला जे नवीन नवीन अपडेट आहे प्रथमतः तुम्हाला तुमच्याजवळ भेटेल. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच बेलला ऑलवरती सेट करून ठेवा. आणि त्यासोबतच जे जवळचे तुमचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत किंवा त्यासोबत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जे लाडक्या बहीण जी स्कीम आहे किंवा महाराष्ट्रामधले तुम्हाला कोणती पण स्कीम रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, अपडेट पाहिजे असेल, तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि ज्यांना हे सगळी इन्फॉर्मेशन अपडेट पाहिजे असते तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ नक्कीच लास्टपासून पहा, कारण त्याच्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि आज मी काही प्रॅक्टिकल केलेलं आहे या 2 दिवसामध्ये, ते पण तुम्हाला प्रॅक्टिकलचं पूर्ण नॉलेज दाखवणार आहे. आणि मी काय एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्याच्यामधून, ते सर्व काही तुम्हाला गोष्टी ह्या चॅनलवरती आपण डिस्कस करणार आहोत. तर चला पुढे वळूया. ह्या प्रथमतः आपण इथं संजय गांधी निराधार जो आहे त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये जे आपल्याला पागल बनवण्यात आलेला आहे, तर त्याच्या रिलेटेड आपण हे पहिल्यांदा ह्या ठिकाणी डिस्कस करूया. तर हे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर हे तुम्ही पाहू शकता, हे वेबसाईटमध्ये दिलं होतं. तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी चौदा 14 तारखेला आणि 15 तारखेला ह्या ठिकाणी अपडेट दिलेली होती. 14 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत आपल्याला हे येणार होतं. पण आपण काय हे पागल दिसतात का सगळे दिव्यांग? हे गव्हर्नमेंट त्यांनी वेबसाईटवरती अपडेट करणार. किती अपेक्षा ह्या ठिकाणी लोकांनी केल्या होत्या की पेन्शन येणार आहे, पेन्शन येणार आहे, मार्चची पेन्शन येणार आहे. पण आज बघा त्या ठिकाणी, आज 20 तारीख ह्या ठिकाणी आलेली आहे. 20 तारीख आलेली आहे, तरी पण ह्या लोकांनी आणखीन पेन्शन या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट नाही केलेली. म्हणजे हे असंच फक्त आम्हाला अपेक्षा दाखवण्यासाठी या ठिकाणी हे केलेलं होतं का, अपडेट केलेलं होतं का? ही किती लोक ह्या ठिकाणी अपेक्षा करत होते की ह्या ठिकाणी मार्च आणि एप्रिलची ह्या ठिकाणी पेन्शन येणार आहे. किती आतुरतेनं ह्या ठिकाणी सगळे वाट पाहत होते आणि त्याच्यावरती सगळ्यांनी पाणी फिरवलं. आणि का म्हणजे ज्यांना जर पेन्शन द्यायची नाही तर ह्या ठिकाणी त्यांनी अपडेट करायचं की नाही, हे वेबसाईटवरती हे नोटिफिकेशन आणायची गरज नव्हती. अपेक्षा केले नसते लोक. सगळी अपेक्षा करत होते की मार्च आणि एप्रिलची ह्या ठिकाणी पेन्शन येणार आहे, मेची पेन्शन ह्या ठिकाणी येणार आहे. पूर्ण अपेक्षा ह्या ठिकाणी लोक करत होते. बट हे वेबसाईटवर अपडेट करून असं पहिल्यांदा झालं असं मला वाटतंय, की ह्यांनी वेबसाईटवरती असं अपडेट केलं आणि ह्या ठिकाणी पेन्शन अकाउंटवरती आलेली नाहीये. नाहीतर जेव्हा पण ह्या ठिकाणी ह्यांनी अपडेट केले, टायमिंग जो दिलेला आहे त्याच्या 12 तासामध्ये, कमीत कमी 8-9 तासामध्ये, जास्तीत जास्त 12 तासामध्ये अकाउंटवरती पेन्शन आली जाते, पेन्शन अपडेट होत राहते. पण ह्या ठिकाणी काहीच नाही झालेलं, काहीच नाही ह्याला यांनी केलेलं नाही. फक्त नॉर्मली जे बेसिक नोटिफिकेशन आहे वेबसाईटवरती झालं, टाकली. पण त्याच्या पुढचं कार्य काहीच नाही झालेलं. आपण पाठीमागं आपण बोललो होतो की आपण 2 दिवस वेट करून पाहूया. तर आज 20 तारीख आहे, वेट केला आपण, ठीक आहे. ह्या ठिकाणी वर्किंग डे पण आहेत ह्या ठिकाणी. सोमवार झाला, मंगळवार झाला, बुधवार आला, तरी पण नाही. म्हणजे 3 दिवस हे खूप आहेत. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ही कमजोर समजतात असं मला वाटतं दिव्यांगांना, की दिव्यांग काय नाही करू शकणार, हे नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे आमचं पण आज जेव्हा मी ज्या ठिकाणी आता राहतो सध्या, ज्या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालेला आहे, मी तुम्हाला पुढे नक्कीच ते दाखवेन. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठा ह्या ठिकाणी ॲक्शन घेतलं. त्यामुळे ॲक्शन घेतल्यामुळे आमचं आज काम झालेलं आहे फायनली ह्या ठिकाणी. तर ते काम काय झालं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवून देणार आहे. आणि त्याच्या बद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगू इच्छेन. आणि तसंच ह्या ठिकाणी परत करण्याची गरज आहे, मला असं वाटतंय. हे पागल बनवणं ठीक नाही ना, की तुम्ही हर वेळेस दिव्यांगाचे पण तुकाराम मुंडे होते त्यांना पण चेंज केलं. पेन्शनबद्दल हे तुम्ही असे हे घेऊन येताय. ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आणताय वेबसाईटवरती, पण ह्याला डिस्ट्रीब्यूट नाही करत. आणि असं काही नाही की बाबा हे
दिव्यांगांच्या हक्कांचा पैसा आहे. हक्कांचा पैसा असल्यामुळे त्यांनी डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. हा ठीक आहे बाबा, की डॉक्युमेंट्स इकडे तिकडे होतात, थोडं मॅनेज तर केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू पण आपल्याला बोलले होते की 19 तारखेला मोर्चा होणार आहे. तर त्यामुळे यांनी ह्या ठिकाणी अपडेट वगैरे आणलं, पण 19 तारखेचा मोर्चा या ठिकाणी बच्चूभाऊनी नंतर कॅन्सल पण केला. फक्त ही कॅन्सल करण्यासाठी, मोर्चा कॅन्सल करण्यासाठी केलं होतं का त्यांनी वेबसाईटवर? म्हणजे काय समजावं आपण ह्याला, काय समजावं मला पण ह्या ठिकाणी कळत नाहीये काय हे. जे त्यांनी बोललेलं आहे ते केलं पाहिजे आणि ह्या ठिकाणी वेबसाईटवरती अपडेट केलं तर ह्या ठिकाणी जे पेन्शन धारक आहे त्यांच्या अकाउंटवरती पेन्शन पाठवली पाहिजे. आणि त्यासोबतच त्यांनी आता नवीन एक मुद्दा आणलेलाच आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये टोटल ह्या ठिकाणी 2 लाखच्या आसपास या ठिकाणी 2 लाखच्या आसपास या ठिकाणी UDID कार्ड नाही आहेत लोकांकडे, असं असं त्यांनी अपडेट घेऊन आलेले आहेत की एवढ्यांकडे UDID कार्ड नाही आहे. तर ह्या तारीख पण ह्या ठिकाणी दिलेली आहे की 30 सप्टेंबरपासून तुम्हाला या ठिकाणी UDID काढणं गरजेचं आहे. हा काढू, ठीक आहे काढू, पण आम्हाला काढण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि ऑलरेडी भरपूर जणांनी काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे पर्सेंटेज कमी देऊ शकतात, पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी काढलेले खूप जण आहेत. ह्याच्यामध्ये मी अराउंड ह्या ठिकाणी पकडू शकतो 75% या 85% तर लोकांनी या ठिकाणी UDID कार्ड काढलेलं आहे. आता बाकीचे थोडे वृद्ध वगैरे आहेत, त्यांना जाण्या येण्यामध्ये इकडे तिकडे प्रॉब्लेम होत असेल, त्याच्यामुळे त्यांनी काढलेले नसेल किंवा त्याचे हॉस्पिटलमधून काही ना काही प्रॉब्लेम त्यांना दिले असतील. आणि तुम्ही सगळ्यांनी पण बघितलंच असेल, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये UDID वगैरे काढायला जाता तर तिथले स्टाफवाले वगैरे आहेत, प्रॉपर कॉपरेट नाही करत, इकडून तिकडं तिकडून इकडं पळवत राहतात. त्याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम होतोच. थकून जातात हे बुजुर्ग माणसं, की त्यांना वृद्ध वगैरे जे आपले दिव्यांग आहेत, थकतात ते पण इकडून तिकडं आणि त्यांना ऑलरेडी कमी शिक्षण असल्यामुळे पण त्यांना इकडे प्रॉब्लेम होतोच. आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर एक हे दाखवतो आणि काय आम्ही ॲक्शन घेतलं त्याच्यावरती ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर त्याच्यामधून तुम्हाला काही थोडं प्लॅनिंग येईल आणि त्याच्या रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवून देईन. तर तुम्हाला ह्या ठिकाणी समोर एक पेपर कटिंग दिसत असेल, तर सध्या मी प्रॅक्टिकल लोकेशनवर होतो. तर हे तुम्ही पाहू शकता, हे आहे बँगलोरमधला सीन. तर सध्या मी ट्रेनिंगमुळे काही दिवसासाठी बँगलोरमध्ये गेलेलो होतो. पण त्याच्यामध्ये काही दुसरे व्हर्टिकल होते, ज्या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे बँकिंगची वगैरे ट्रेनिंग घेते, जो की तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितू इच्छितो. मणिपाल अकॅडमी. मणिपाल अकॅडमी आहे बँकिंग आणि फायनान्स, जो की ह्याची ट्रेनिंग वगैरे देते. तर ह्या ठिकाणी काय झालेलं, मणिपाल एक ट्रेनिंग घेत होतं या ठिकाणी. ट्रेनिंग घेत असताना एक मुलगा जो आहे ट्रेनिंग करत होता, तर त्याला त्याची एक एक्झाम क्रॅक होत नव्हती. तो म्हणजे ॲक्सिस प्रायव्हेट बँकेचा होता. तर तो एक एक्झाम देत होता. तर ती एक्झाम त्याची 2-3 वेळेस नाही निघाली. एक्झाम नाही निघाली, तर त्याला जे तिथले फॅकल्टी टीचर वगैरे होते त्यांना त्याला टॉर्चर वगैरे केले, की तू काय नाही करू शकत लाईफमध्ये. तुझ्यानं काही नाही होत. तू असाच आहे, तू तसाच आहे. त्याला खूप काही बोलले. खूप काय बोलल्यामुळे तो मुलगा ज्या दिवशी हे सगळं केलं, तर तो स्वतः इथं मणिपालमध्ये हॉस्टेलमध्ये जाऊन सुसाईड केला त्यानं. ह्या ठिकाणी एक्सपायर झाला. पण त्याच्या फॅमिलीसाठी आम्ही सगळे ह्या ठिकाणी खडे झालो आहोत. मी पण 2 दिवसामुळे ह्याच्यामध्येच बिझी आहे, कारण सगळ्या प्रोटेस्ट ह्यांना भेटलंच पाहिजे, कारण ह्याची फॅमिली खूप गरीब आहे. एखाद्याने याला एवढं टॉर्चर केलं, एवढा याला त्रास दिला फॅकल्टीने, की यानं स्वतःला सुसाईड करून घेतलं, फाशी लागून घेतली. आणि याची फॅमिली पण एवढी स्ट्रॉंग नाही आहे, खूप कमजोर फॅमिली आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आपल्यावर अन्याय होत असेल तर 100% त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे खूप गरजेचं राहते. शांत बसणं हे त्याच्यावरती हे नाही आहे. त्याच्यावर तात्काळ जो आहे ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे. तर आम्ही ॲक्शन काय घेतलं हे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. आणि तुम्ही दुसरा फोटो बघताय. जसं त्याच्यावरती अन्याय झाला, जसं आम्हाला कळालं, तिथं पहिल्यांदा फक्त 5 मुलं होतं. 5 मुलांमधून एवढे लोक जमा झाले आहेत. कमीत कमी 3-4 हजार लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि हे तुम्हाला कशामुळे सांगतो हे तुम्हाला मी पुढे सांगेन, की तुम्हाला हे सगळं कशामुळे सांगत आहे ते पण तुम्हाला मी पुढे प्रॉपर सांगणार आहे. त्यानंतर कमीत कमी 2 दिवस झाले. एवढे विद्यार्थी आहेत, एवढे अजून इथून हटले नाहीत. जशाला तसे आहेत, बसूनच. ना उठणं नाही, खाणं प्यायचं असलं तर बाहेरून मागवणं आणि इथले खाणं पिणं काय आहे ते. तर एवढं स्ट्रिक्ट ॲक्शन ह्या ठिकाणी घेतले. तर फायनली आज आता थोड्या वेळाखाली मला उशिरा पण मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय. तर थोड्या वेळाखाली ज्या आमच्या मागण्या होत्या त्यामध्ये ह्याच्या घरच्यांना आम्ही अपेक्षा अशी केली होती, की 50 लाखाच्या आसपास तर ह्याच्या फॅमिलीला भेटायच पाहिजेत. तर त्यांना पण ते लोकं ॲग्री झालेत, की 50 लाख तुम्हाला भेटणार. आणि मी ह्याचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जे आम्ही केलेला ते पण तुम्हाला पुढे मी दाखवून देतो. ती व्हिडिओमध्ये काय काय आम्ही बोललेलं आहे, काय केलेलं आहे ते.
आणि जे टॉर्चर वगैरे करतात फॅकल्टी वगैरे त्यांना पण आम्ही प्रॉपर ही केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावरती ॲक्शन घेतलेलं जेवढे काही लोकांनी ॲक्शन वगैरे घेतलेलं टोटल त्यांची जी कमिटी होती 18 जणांची कमिटी होती. 18 जणांच्या कमिटीला ह्या ठिकाणी रद्द केलं. त्यांना कॅन्सल करून टाकलं. म्हणजे जॉबवर होते सगळ्यांना काढून टाकलं 18 जणांना. ही युनिटी असते, ही पॉवर राहते. ही पॉवर होती. तर आता मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी. Sir or ma'am, we are not able to write here NSM. We go outside because outside are also their slot. Who gave you the permission? How they like you book by yourself? This is not a full डिसिप्लिन में मैं सीनियर पोजीशन पे जाऊंगा. मैं सब रूल्स फॉलो कर रहा हूँ. सब कुछ मैंने फॉलो किया. सब काम किया. सब एक्टिविटी की. मेरा एनएसएम हुआ. उसका क्या क्या सर ये चीज तो बताना चाहिए. वो तो घर में जाके भी कर सकते हैं. असतील तर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. तर मला वाटते आपल्याला पण अशीच करण्याची गरज आहे का परत एकदा. आता मी तर ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि ह्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट पण झालो होतो. कारण स्टुडंटच्या सोबत राहणं एक चांगली गोष्ट आहे की बाबा लाईफमध्ये मी पण ह्याच्यामध्ये पहिला फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स घेतला. पण ह्याच्यामध्ये युनिटी किती काम करते हे मला पूर्ण अंदाज आला की ह्या ठिकाणी एकाने फरक पडत नाही पण खूप जण असल्यावर खूप फरक पडतो. आम्ही खूप कमीत कमी अराउंड ह्या ठिकाणी 3000 ते जास्तीत जास्त 5000 जण असे एवढे असू शकतो. एवढे होतो. तर त्याच्यामुळे जेवढे आमचे काही जे ह्या ठिकाणी होते आमचे जे रूल्स वगैरे की आम्हाला हे पाहिजे ते सगळं काही आम्हाला ह्या ठिकाणी आज भेटलेलं आहे. प्रूफ सहित ह्या ठिकाणी दिलं की तुमचं हे चेंजेस करण्यात आलं. हे तुमचं झालेलं आहे. तर प्रॉब्लेम ह्या ठिकाणी प्रॉपर ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सॉल्व्ह झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हे तुम्हाला ह्याच्यासाठी सगळं सांगत आहे की कोणता पण आपल्यावर ह्या ठिकाणी आपल्यावरती प्रॉब्लेम येत असतील ना तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती तोडगा काढून त्याच्यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. जे की बच्चूभाऊकडूनही घेतले होते की 19 तारखेला ह्या ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा वगैरे काढायचा त्याने ठरवला होता. पण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं त्यांना जागेवरच फिरवलं. म्हणजे त्यांचं हे केलं की बाबा हे नोटिफिकेशन वगैरे काढलं की हां पेन्शन वगैरे डिस्ट्रीब्यूट करता असं दाखवलं. पण त्या ठिकाणी पेन्शन वगैरे काहीच कोणाला सबमिटेड नाही झालेलं आतापर्यंत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्याला परत एकदा काही गरज आहे का ह्या ठिकाणी जाऊन आंदोलन वगैरे करण्याची. आंदोलन वगैरे केल्याशिवाय हे लोक वटणीवर पण नाही येणार असं वाटतंय. तर अजून आपण वाट पाहून बघूया काय काय होतंय ते आणि बघू काय होते. नाहीतर आपल्याला पण आंदोलन करावे लागेल असं मला अपेक्षा दिसत आहे की पुढे काही ना काही आपल्याला करावं लागेल. कारण आपल्यावर पूर्णपणे ह्या ठिकाणी अन्याय होत आहे. आणि मी आज प्रॅक्टिकली ह्या ठिकाणी बघितलं म्हणून तुम्हाला माझी इच्छा झाली की तुम्हाला पण हे थोडं सांगायला पाहिजे की युनिटी किती पॉवर असते. म्हणजे खूप लोक असल्यावर तर खूप मोठी पॉवर. ह्या ठिकाणी पोलीस वगैरे खूप जास्त आले होते. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. आणि मी त्याचे फोटो वगैरे ह्या ठिकाणी भरपूर होत्या. पण ह्या ठिकाणी लावणं कम्फर्टेबल नाही वाटलं म्हणून त्यामुळे मी लावलेल्या वगैरे नाहीत. नाहीतर फोटो वगैरे खूप डेटा त्याच्यापाशी माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही ऐकून पण असाल ना हे झालेलं प्रोटेस्ट. आणि पूर्ण त्या फॅमिलीला ह्या ठिकाणी दिलासा भेटलेला आहे. पण फायनली मुलगा तर गेला त्यांचा. आणि ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर हे तर निर्णय त्यांनी खराब घेतला निर्णय. मला की त्यांनी सुसाईड करायला पाहिजे नव्हतं. सुसाईड करणे सगळ्यात खराब आहे. खरं सांगतो कोणाच्या मनामध्ये येत असलं तर पण असं मनामध्ये कधीच आणायचं नाही की सुसाईड वगैरे मी करेल. खूप खराब गोष्ट आहे सुसाईडचं. आपण खूप काय करू शकतो लाईफमध्ये. तर हेच मला एक इम्पॉर्टंट तुम्हाला छोटीशी अपडेट द्यायची होती. तर राहिला प्रश्न पेन्शनचा तर आपण काही दिवस आणखीन वाट पाहूया. आले ठीक आहे. नाही तर आपल्याला पण काही ना काही वरिष्ठ ॲक्शन घेण्याची गरज आहे असं मला वाटत आहे. आय होप तुम्हाला हे आजची इन्फॉर्मेशन काय आपण डिस्कस केलं हे आवडलं असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्यासोबत जे आपले
ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा आंदोलन वगैरे करायला पाहिजे, काही ना काही ॲक्शन वगैरे घ्यायला पाहिजे, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि हे इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही आणखीन डाऊट असेल किंवा ह्या इश्यूबद्दल तुम्हाला काही नवीन अपडेट वगैरे पाहिजे असेल, जे की आता आम्ही फेस करतोय, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नक्कीच मी या ठिकाणी पूर्णपणे रिप्लाय देण्याचा कोशिश करेन. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.